नमस्कार. मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता छान असे मखर तयार झालेले असतात. आई आजी जज असल्यामुळे आता सगळे मखर चेक करत असते. त्यामुळे मुकादम कुटुंब एकत्र येऊन जोड्यांमध्ये हे मखर तयार केलेले असतात. तर इथे रमा आणि अक्षय या दोघांनी मिळून जो मखर तयार केलेला असतो तो आई आजीला खूप आवडतो. आणि आई आजी म्हणते की हा मखर कुणी तयार केला आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणतो की हा आम्ही तयार केलेला मखर आहे. तेव्हा आई आजी म्हणते मग सगळ्यात जास्त हात छान झालेला आहे. तेव्हा इथे आई आजीला सुद्धा अक्षय रमाने बनवलेला मखर आवडलेला असतो. त्यामुळे इथे सगळेजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात, कारण ते दोघंजण विनर झालेले असतात. आई आजी जज असल्यामुळे त्यांनी आपला निकाल सांगितलेला असतो आणि अक्षय आणि रमा या दोघांनी बनवलेला मखर हा बाप्पांसाठी आता विजयी ठरलेला असतो. त्यामुळे इथे सगळेजण खुश होतात. तर इथे सीमासुद्धा म्हणत असते की अक्षय रमा खरंच खूप मखर छान झालं आहे. तेव्हा इथे जान्हवीसुद्धा म्हणत असते की आजच्या या स्पर्धेचे विनर आहेत अक्षय आणि रमा. तेव्हा इथे आई आजी म्हणत असते की मला वाटलंच होतं एवढी छान आयडिया अक्षयच्या डोक्यातूनच आली असेल. तेव्हा अक्षय म्हणतो नाही आई आजी, असं काही नाही आहे. ही आयडिया आमच्या दोघांच्याही डोक्यामधून एकाच वेळेला आलेली आहे आणि जेवढी मेहनत माझी आहे ना, मला तर वाटतं की त्यापेक्षा किंबहुना जास्तच ही रमाची मेहनत आहे. तेव्हा इथे जे काही गिफ्ट असेल ना ते सुद्धा आम्ही इक्वली वाटून घेऊ आणि मेहनतसुद्धा दोघांनी इक्वलच केलेली आहे. तेव्हा इथे आई आजी म्हणते अक्षय, अरे हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला म्हणून तू असं बोलतोयस. तेव्हा इथे आता जान्हवी म्हणत असते की आई आजी आता तुम्ही गिफ्ट द्या ना अक्षय रमाला. तेव्हा आता गिफ्ट आणलेलं असतं. तरी इथे आई आजी ते गिफ्टसुद्धा अक्षयच्या हातामध्ये देत असते. म्हणत असते की अक्षय हे घे, हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा इथे रमा त्या गिफ्टला हातसुद्धा लावत नसते. तेव्हा अक्षय म्हणतो अगं रमा तूसुद्धा हात लाव ना. तेव्हा इथे रमा म्हणते नाही नको तुम्ही घ्या ना. तेव्हा अक्षय म्हणतो अगं असं काय करतेस, आपण दोघंजणं विनर झालो आहे ना, दोघंजणं हात लावूया आणि गिफ्ट घेऊया. तेव्हा इथे शशिकांत मुकादमला खूपच जास्त राग येतो, कारण ते दोघंजणं एकमेकांबरोबर चांगलं बोलत असतात. हे त्यांना अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे आता अक्षयच्या सांगण्यावरून रमासुद्धा गिफ्टला हात लावते आणि अक्षयसुद्धा. तेव्हा दोघेही आता गिफ्ट हातामध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये काय आहे ते बघितलं जातं. तर इथे चांदीचं नाणं असतं लक्ष्मीचं. तर इथे देवी लक्ष्मी यांचं चांदीचं नाणं असतं आणि 2 नाणी असतात त्याच्यामध्ये. एक ही ते अक्षय रमाला देतो आणि एक स्वतःच्या हातामध्ये असतं. तेव्हा इथे सीमा म्हणते बघू बघू. तेव्हा अक्षय ते नाणं आता सगळ्यांना दाखवतसुद्धा असतो. तेव्हा इथे सीमा म्हणते वा, खरंच खूप छान आहे. अक्षय म्हणतो हो ना, हे नाणं खरंच खूप छान आहे, मलासुद्धा आवडलं आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणतो हो ना रमा. तेव्हा रमा म्हणते हो ना, मलासुद्धा हे नाणं खूप जास्त आवडलेलं आहे. तर इथे अक्षय आणि रमा दोघेही विनर झालेले असतात. तेव्हा अक्षय म्हणत असतो की रमा तुझ्यामुळे आपण जिंकलो आहे, कळतं आहे का तुला. आणि इथे अक्षय आता ते गिफ्ट म्हणजे ते नाणं रेवाला दाखवत असतो. तेव्हा रेवालासुद्धा आनंद झाला आहे असं ती दाखवत असते, नाटक करत असते. तेव्हा अक्षय म्हणतो हे घे रमा, हे नाणंसुद्धा तुलाच ठेव. तेव्हा रमा म्हणते नाही कशाला, तुम्ही मला कशाला देताय, मला एक आहे ना तेच बास झालं. तेव्हा अक्षय म्हणतो अगं असं काय करतेस, तू जास्त मेहनत केलीस माझ्यापेक्षा, हे घे ठेव ना, दुसरं नाणं तुलाच ठेव. तेव्हा रमा म्हणते कशाला, मी हे सगळं गिफ्टसाठी केलं नव्हतं, मला आवडतो गणपती बाप्पांचा मखर बनवायला, मी दरवर्षी बनवत असते आमच्या घरीसुद्धा, त्याच्यामुळे मी इथेसुद्धा ते बनवलं, मी गिफ्टसाठी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणतो असू दे गं, मग काय झालं दोन्ही तुला ठेवलेस तर. तेव्हा इथे अक्षय म्हणतो की रमा तुझ्यासाठी आहे ना अजून एक गिफ्ट आहे, ते मी बाहेर ठेवले. तेव्हा इथे रमा म्हणते माझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा अक्षय म्हणतो हो ना, जा जा जाऊन बघ जा. तेव्हा इथे रमा आता ती नाणी खाली ठेवते आणि ती आता गिफ्ट काय आहे ते बघायला बाहेर जाते. तेव्हा इथे आई आजी म्हणते काय रे अक्षय, तू कशाला इथे काम करणाऱ्या मुलीला एवढं लाडावून ठेवतोयस. तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं मग आजी, हे बघ प्रत्येक माणसाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे की नाही, म्हणून मी तिच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तेव्हा आनंद म्हणतो का काय एवढं आणलेस तिच्यासाठी गिफ्ट. तेव्हा अक्षय म्हणतो तिच्यासाठी एक मी मुलगा आणला आहे, तिला लग्न करायला सांगतोय त्या मुलाबरोबर. मुलगासुद्धा खरंच खूप चांगला आहे, तिच्यासाठी अगदी योग्य आहे आणि म्हणूनच तिने सुद्धा आयुष्यामध्ये पुढे जावं, तिने सुखाचा संसार करावा असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय की नाही, म्हणून मी तिच्यासाठी तो मुलगा बघितला आहे. तेव्हा आनंद म्हणत असतो अरे वा, तू तिच्यासाठी मुलगा बघितला आहेस, खरंच खूप चांगली गोष्ट आहे.
तेव्हा इथे आई म्हणते, अक्षय, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू मुलगा बघितलायस ना तिच्यासाठी, मग तो उत्तमच असणार. तेव्हा इथे रेवाला तर आनंद झालेला असतो, पण अभिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर इथे आता रमा बाहेर येते. तो मुलगा आता वाट बघत उभा राहिलेला असतो. रमा म्हणते, कोण आहात तुम्ही? तेव्हा इथे तो मुलगा आता तिच्याकडे बघतो आणि तिला आता शेक हँड करण्यासाठी हात पुढे करतो. तेव्हा इथे रमा आता हात जोडून त्याला नमस्कार करते आणि म्हणत असते की तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय? आपण दोघंजण आधी कधी भेटलोय का? तेव्हा इथे अक्षय म्हणतो, अगं तुम्ही दोघेजण नसाल भेटलात ना, तर आज मी तुमच्या दोघांची भेट घडवून देणार आहे. त्यासाठी तर मी इथे बोलवलंय ना. हाय अमित, याचं नाव अमित आहे. तेव्हा इथे रमा म्हणते, तुम्ही त्यांना कशाला इथे बोलावलेत? तेव्हा अक्षय म्हणतो, अगं असं काय करतेस? अमितच आहे तो मुलगा. मी तुझ्यासाठी याची निवड केली. तू जसं म्हणाली होतीस ना लिस्टमध्ये की तुला कसा मुलगा हवा आहे, हा मुलगासुद्धा अगदी तसाच आहे. म्हणजे हा दिवसभर आहे ना लोकांच्या दाढी वगैरे करत असतो आणि तुझ्यासाठी एकदम उत्तम आहे. म्हणून मी त्याची निवड केली. आता तू सुद्धा बघ तो मुलगा तुला आवडला आहे की नाही. तुम्ही दोघंजणं डेटवरती जा, एकमेकांजवळ बोला, ओळख वाढवा आणि मग जर तुम्ही एकमेकांना पसंत असाल तरच होकार द्या. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अहो तुम्ही असं कशाला करताय? तेव्हा अक्षय म्हणतो, कशाला म्हणजे काय? अमित खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्याबरोबर लग्न केलंस तर सुखाने संसार करशील. तेव्हा रमा म्हणते, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार नका करू. माझ्या घरातले लोक आहेत ना माझं लग्न करून द्यायला. तुम्ही कशाला एवढा विचार करताय आणि माझ्यासाठी मुलगा बघताय? तेव्हा अक्षय म्हणतोय, हे बघ, प्रत्येकाचं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे आणि मलासुद्धा असं वाटतं की तू आता सगळं काही विसरून आता छान आपलं आयुष्य काढावं. अमित, रमा तुला कशी वाटली? हे बघ, ती तुला आवडली तरच होकार दे. माझी काही जबरदस्ती नाही आहे. आणि तू सुद्धा रमा, अमित तुला आवडलं ना तरच तू होकार दे. पण आता तुम्ही दोघंजणं डेटवरती जा. तुम्ही दोघंजणं एकमेकांबरोबर ओळख वाढवा. तुम्हाला काय लगेच लग्न करायला सांगत नाही आहे मी, पण डेटवरती तर तुम्ही जाऊच शकता ना. तेव्हा इथे अक्षय आता रमाचा हात घेतो, अमितचा हात घेतो आणि रमाचा हात अमितच्या हातावरती ठेवतो आणि म्हणत असतो की हे घ्या, तुम्ही दोघंजण आता डेटवरती जा आणि एकमेकांबरोबर मन मोकळेपणाने बोला. तेव्हा इथे अक्षय गेल्यानंतर रमा लगेचच आपला हात बाजूला करते आणि म्हणत असते की हे बघा, मला ना बरं वाटत नाही आहे, मला जायचं, मला थोडा आराम करायचा आहे. तेव्हा अमित म्हणतो, काय झालं? पण मी बाईक आणले, मी तुम्हाला घेऊन जातो ना, चला आपण डेटवरती जाऊया. तेव्हा रमा म्हणते, नाही नको, आपण नंतर कधीतरी जाऊ, पण आता नाही, मला बरं वाटत नाही आहे, मी जाते. तेव्हा इथे आता रमा धावत पळत तिथून निघते आणि लगेचच आपल्या घरी येते. तेव्हा ती खूपच जास्त घाबरलेली असते. मंगल आणि इथे पंकज विचारत असतात की रमे, काय झालं गं, अशी अचानक का आलीस तू? तेव्हा इथे रमा म्हणते, काय नाही, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सगळेजण जा आणि ह्यांना सांगा, ह्यांना सगळं काही सांगून टाका. तेव्हा मंगल म्हणते, काय सांगायचं आहे जावई बापूंना? तेव्हा रमा म्हणते, काय सांगायचं म्हणजे काय? आमच्या लग्नाबद्दल सांगा. 2 वर्ष आमचा कसा सुखाचा संसार चालू होता ना, आमच्या संसाराबद्दल सांगून टाका त्यांना. जा, सगळं काही सांगा. तेव्हा इथे पंकज म्हणतो, अगं रमे, आम्ही कसं काय सांगणार? हे सगळं तू सांगायचं ना त्यांना. तेव्हा रमा म्हणते, नाही, मी नाही सांगू शकत, म्हणून तर मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही जा सगळेजण आणि त्यांना सगळं काही सांगून टाका. तेव्हा इथे रमा आता पाणीसुद्धा पिते. ती खूप जास्त पॅनिक झालेली असते. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अगं रमा, झालं तरी काय? तू अशी का बोलतेस? तेव्हा रमा म्हणते, काय चुकीचं बोलते मी? हे बघा, तुम्ही जा, आता मी सहन नाही करू शकत. तुम्ही यांना जाऊन सांगा की 2 वर्षाच्या आधी आमचं लग्न झालं होतं, आमचा संसार सुरू होता, याबद्दल तुम्ही सांगून टाका. मी नाही सांगू शकत कारण मला त्यांची काळजी वाटते, पण तुम्ही जाऊन सांगा, त्यांना कळलंसुद्धा पाहिजे. कारण तिथे असं कुणीच नाही आहे ज्यांना आम्ही दोघंजणं एकत्र यायला पाहिजे. सगळेजणं गप्प आहेत, सगळेजणं फक्त त्यांचा विचार करतायत आणि गप्प आहेत, पण त्यांना सत्य सांगायची हिंमत कुणामध्येच नाही आहे. मग मी काय करू? त्याच्यामुळे आता मी एक काम करते, मी इथे थांबते, तुम्ही जा आणि सगळं काही सांगा. तेव्हा पंकज काका म्हणतात, हे बघ रमे, आम्ही सांगण्यापेक्षा आहे ना तू जाऊन सांग. त्यांना जर सत्य कळायला पाहिजे तर तुझ्या तोंडून कळू दे ना. रमा म्हणते, कशाला? दुसरं कुणाकडून कळू दे, माझ्याकडून नाही कळलं तरीसुद्धा चालेल, पण मी आता त्यांना दुसरं कुणाबरोबर तरी नाही बघू शकत. तेव्हा रमा म्हणते, तुम्हाला असं सांगायचं असं नसेल ना तर फोन करून सांगा. फोन करून सांगायचं नसेल तर एखादा कागद घ्या, त्याच्यामध्ये सगळं काही लिहा आणि त्यांना ती चिठ्ठी द्या. पण त्यांना एकदाचं कळू दे की त्यांचं आणि माझं लग्न झालं आहे, नाहीतर माझाच नवरा एका दुसऱ्याच मुलाबरोबर माझं लग्न लावून देईल. तेव्हा इथे पंकज काका म्हणतात, हे काय बोलतेस तू रमे? तेव्हा रमा म्हणते, हो, मी काही चुकीचं बोलत नाही आहे, मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे.
तेव्हा इथे रमा म्हणते, किती सहन करायचं मी, किती विचार करायचा, यांना काही व्हायला नको, यांची तब्येत बिघडायला नको म्हणून मी त्यांना काही सांगत नाही आहे. त्यांच्यासाठी मी माझ्याच घरामध्ये नोकर म्हणून वावरते. माझा नवरा मला मावशीबाई अशी हाक मारतो, मला कामवाली बाई अशी हाक मारतो आणि घरातली सगळी कामंसुद्धा व्यवस्थित करायला लावतो. आणि आता तर काय, आता त्यांनी असा निर्णय घेतला आहे की ते जेव्हा रेवाबरोबर लग्न करतील ना, तेव्हा त्याच मांडवामध्ये ते माझंसुद्धा लग्न लावून देणार आहेत. मी माझ्या नवऱ्याला रेवाबरोबर लग्न करताना बघायचं आहे का? माझ्याने नाही होणार ते. म्हणजे माझा नवरा एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्नाची स्वप्न रंगवतोय, तिच्याबरोबर सुखाने संसार करायचा अशी स्वप्न रंगवतोय. मी ते नाही सहन करू शकत. आणि त्याच मंडपामध्ये माझाच नवरा माझं एका दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावून देणार आहे. आणि त्यांना काही वाटतसुद्धा नाही आहे. त्यांनी मुलगासुद्धा बघितला आहे आणि आज त्या मुलाबरोबर मला डेटवरती पाठवायला निघाले होते. म्हणाले की जा, तुम्ही दोघंजणं डेटवरती जा, ओळख वाढवा, एकमेकांना पसंत करा. तेव्हा इथे रमा म्हणत असते की मी त्या मुलाबरोबर लग्न करणार नाही आहे. माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे. मी नाही कुठल्याही मुलाचा विचार करू शकत. पण त्यांना काही आठवत नाही आहे. पण घरातले लोकंसुद्धा त्यांना काही सांगायला तयार नाही आहेत. कुणी काही बोलायलाच तयार नाही आहे. सगळेजण आपले शांतपणे बघत बसत आहेत. पण मी नाही ऐकणार. मी लग्न करणार नाही आणि मी माझ्या नवऱ्याला दुसरं कुणाचं झालेलंसुद्धा बघू शकत नाही आहे. एक वेळी त्यांना लग्न करायचं असेल ना तर करू दे, पण मी नाही कुणाबरोबर लग्न करणार. मी आयुष्यभर हवं तर त्या घरामध्ये नोकर म्हणून काम करेन, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी. तेव्हा इथे रमा म्हणत असते, मला त्यांना आनंदी बघायचं आहे, पण म्हणून मी त्यांच्या आनंदासाठी दुसरं कुणाबरोबर तरी लग्न करायचं हे मला पटत नाही आहे. मला खूप जास्त त्रास होतो या सगळ्याचा. म्हणजे माझा नवरा जेव्हा त्या रेवाच्या बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतो, तिच्याबरोबर सुखाने राहण्याचा निर्णय घेतो, त्यानंतर मी अजून काय करायला हवं आहे? तरी मी खूप जास्त सहन केलं, पण आता नाही. आता एक काम करते, तुम्ही जाऊन त्यांना एकतर सगळं सांगा, नाहीतर मला आता हे सगळं काही सहन होणार नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, अच्छा, म्हणजे तू सगळं काही सहन करणार आहेस, पण तुझ्या हक्कासाठी तू लढणार नाही आहेस, तुझ्या हक्कासाठी तू काही निर्णय घेणार नाही आहेस. तेव्हा इथे आता शशिकांत मुकादम सनीच्या आईबरोबर फोनवरती बोलत असतो. तेव्हा इथे सनी आता लवकरच येणार असतो. सनीबरोबर रमाच्या लग्नाचा विचार इथे शशिकांत मुकादमने केलेला असतो. शशिकांत म्हणतो की आई, जेव्हा रमाचं लग्न त्या सनीबरोबर होईल ना, तेव्हा रमाची अशी वाट लागणार आहे असं तो म्हणत असतो. आणि पार्वती आजीसुद्धा हसत असते या शब्दांवरती. त्यानंतर इथे कावेरी म्हणत असते की रमे, मला काय म्हणायचं आहे, तुझं आणि अक्षय रावणचं लग्न झालं, पण तुमच्या लग्नाला कुणीही स्वीकारलेलं नाही आहे. त्या घरामध्ये तुला अजून कुणीही नासून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. आणि ज्या घरामध्ये मुलीला तिचा अधिकार मिळत नाही ना, त्या घरामध्ये राहणं खूपच जास्त कठीण होऊन जातं. यापूर्वीची गोष्ट वेगळी होती, कारण अक्षयराव तुझ्याबरोबर खंबीरपणे उभे होते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता अक्षयरावांना तू त्यांची बायको आहेस हे जर आठवत नाही आहे, तर तू त्या घरामध्ये कशी काय राहशील? म्हणून मी तुला म्हणते की अक्षयरावांनी जो निर्णय घेतला आहे ना, तो बरोबर आहे. तू एखाद्या चांगल्या मुलाबरोबर लग्न करून मोकळी हो आणि सुखाने संसारसुद्धा कर. आणि अक्षयराव तुझ्यासाठी चांगलाच मुलगा बघतील, ही तर मला खात्री आहे. तुला पटेल, साजेल अशा मुलाबरोबर तू लग्न कर आणि सुखाने संसार कर. नको त्या घरामध्ये अडकून बसू. तेव्हा कावेरी म्हणत असते की त्या घरामध्ये तुझ्या बाजूने बोलणारी एकही व्यक्ती नाही आहे. कारण ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे ना, ती लोकं सगळीजणं तुझ्या विरोधात उभी आहेत. आणि तिथे माझी एक मैत्रीण आहे कावेरी, जी तुझ्या बाजूने बोलली असती, पण तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा त्या घरामध्ये फुटत नाही. मग आता तू कोणाकडून अपेक्षा करतेस? म्हणून मी म्हणते की त्या घरामध्ये तुला खूप काही सहन करावं लागेल आयुष्यभर. अक्षयरावांच्या तब्येतीसाठी तू तुझ्या प्रेमाचा त्याग करून त्या घरामध्ये राहशील, पण की आयुष्यभर तू नोकर म्हणून राहशील. आणि रेवाबरोबर लग्न झाल्यानंतर त्या दोघांना तू एकत्रसुद्धा बघू शकणार आहेस का? तेव्हा इथे पंकज काका, मंगल दोघेही म्हणत असतात की कावेरी अगदी बरोबर बोलते. अक्षयराव म्हणतायत ना, तर तू त्या मुलाबरोबर लग्न कर आणि सुखाने संसार कर. तेव्हा रमा म्हणते, काय बोलताय काय तुम्ही सगळेजणं? डोकं बिकं फिरलंय की काय? मी इथे आले होते, तुम्ही मला आधार द्याल. मला असं वाटलं होतं की तुम्ही मला आधार द्याल, म्हणाल की अजून थोडे दिवस हे सहन कर, हे दिवस जातील, अक्षयरावांची स्मृती परत येईल आणि मग ते तुला बायको म्हणून स्वीकारतील, तुला ओळखतील. पण असं काही तुम्ही इथे बोलतच नाही. उलट तुम्हीच मला त्या मुलाबरोबर लग्न करायला सांगताय. मला तुमचं म्हणणं अजिबात पटत नाही आहे. मी कुणाबरोबरच लग्न करणार नाही आहे. आता मला जे काही करायचं आहे ना, ते मी करेन. आता पुन्हा इथे येणार नाही.
असं सुद्धा रमा म्हणते. तरी ते रमा आता एकटीच घरी जायला निघालेली असते. तेव्हा तिला पंकज काका, कावेरी, मंगल या सगळ्यांचं बोलणं आठवतं की कशाला त्या घरामध्ये गुरफडून राहतेस, आयुष्यभर काही नोकर बनून राहायचं आहे का? अगं अक्षराव म्हणतायत ना, तेव्हा एखाद्या चांगल्या मुलाबरोबर खरोखर लग्न करून मोकळी हो. हे शब्द आता रमाला आठवतात आणि ती म्हणते नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, असा ती आता ठामपणे निर्णय घेते. तर महा एपिसोडमधील पुढील भाग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तो बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.